नमस्कार. तर आले बघा गावाला म्हणलं तरी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आली, कारण बानूला औषधं न्यायची आणि माझ्याकडे पैसे नव्हतं. मग तिला मी म्हणलं बानूचा हात काळा निळा झालाय, म्हणलं मला थोडंफार पैसे दे, म्हणलं 500-600 रुपये. तर ती बानूचं हात काळसा लाल झाला माहिती का, पट्टी लावली होती ती रक्त साकळले, काळं निळं झाले की जसं आता हाणल्यावर आपल्याला वळ कसं होत्यात तसं. आता त्या मैत्रिणीला मी काय तुम्हाला दाखवणार नाही, ती सासर वशीन आहे, ती बरोबर दिसत नाही मला, पण फक्त मी तिच्या घरी आली एवढंच दाखवते. म्हणलं चला व्हिडिओ तर बनवावं, म्हणलं तुम्हाला नवीन नवीन कंटेंट लागतं आहे की नाही, त्यासाठी म्हणलं चला बनवावं म्हणलं. तर आले बघा मी आता जीवूरला बसले मैत्रिणीच्या घरी. आता इथनं गोळ्या औषधं काल आणलाय माहिती कोण बाजार, पण आता आईवडिलाला मटण ही खाऊ वाटतं. मग म्हणलं लय दिवस झालं त्यांना मटण नाही, तर न्यावं अर्धा किलो म्हणलं मटण दोघाला. बानूला औषधं बी न्यावं म्हणलं. मग पैसे नव्हतं माझ्याकडे. काल दवाखान्यात मी पण गेलती, रविवार होता काल. मग दवाखान्यातनं आली तर डॉक्टरने मला सांगितलं तुमच्या अंगात रक्तच नाही, तुम्ही लय डोक्याला ताण करता. आता काय करायचं, मला ताण आहे डोक्याला माझ्या, कारण विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते माझी. आले चहा पाणी हे झाला, गार लागायला लागलं. स्लॅबचं घर आहे, गार तर लागणारच की. आता आपल्याला हाय ऊन खायची सवय, दिवसभर उन्हात म्हणलं किती ऊन म्हणलं तरी चालतंय. आणि घडी घडीला आपण खेड्यात असल्यावर निघतो बाहेर, घरात थोडी बसतो. तर इकडं सिटीत कसं आहे, घराच्या बाहेर निघायचं नाही. ते मला माझा हात पाय भरल्या गार, मी बसली कारप पांघरून. तर आता इथनं चिखल तर आज बी काम आहे, पण मी सवड काढूनच आली. सवड तर नाहीच, पण म्हणलं चला बानूली औषधं लय जरुरी आहेत, म्हणलं जे जरुरी काम आहे ते मला करावंच लागतात. आणि एक दिवसासाठी यायचं, पण एवढी कामं असतात की बसायला असा श्वास घ्यायला जागा नसतो मला, एवढी कामं असते ती. तुम्ही तर बघितलं 2 दिवस मला टायमिंग काय भेटेना, मी संध्याकाळच व्हिडिओ बनवते, टायमिंगच भेटेना की मी आता ब्लॉग काढून शूट करून ठेवावा आणि ते अपलोड करावा. कारण कसं असतं, आता जे बोलावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला बोलून का नाही माझं तोंड पूर्णपैकी सुकतंय. आणि त्या बानूच्या टेन्शनने तर मला काहीच सुधरलं नाही, कारण बानू हसली आणि येताना बाळूमामाचं मेंढर गाठ पडली तिथं. प्रसाद पण खाल्ला, भंडारा पण घेतला. म्हणलं बाळूमामाच्या मी पाया नाही पडली, फक्त लांबनच मनातल्या मनात बोलली. म्हणलं माझ्या बानूला खिळू दे, हसू दे, तुझा भंडारा लावती, जाऊस तर हात व्यवस्थित होऊ दे. म्हणलं तुझी मूर्ती आणून मी पुंजते, म्हणलं म्हणजे फोटो आणून सेवा करते बाळूमामाची. तर बाळूमामाची नवस आहे माझ्याकडं, पण तो पूर्ण झाला नाही असं नाही म्हणत मी, पूर्ण झाला. पण ते बानूचा नवस नाही, दीक्षाचा नवस आहे. जेव्हा दीक्षा पोटात होती तेव्हा बाळूमामाला मला दीक्षेच्या पप्पाच्या इकल्यांनी नेलं होतं. त्यावेळेस मला पण माहीत नव्हतं की मी गर्भधर आहे म्हणून. मग मला तिथं वरती मंदिरात प्रवेश करू दिला नव्हता. त्यावेळेस तिथं मला भंडारा खायला दिला होता की पोरगच होईल म्हणून. पण काय अडचण नाही, पोरग असावं म्हणूनच गेले नव्हते, किंवा मला पण माहीत नव्हते. पण मुलगी झाली, पण मुलगी आणि पुरा कसे काय नसते, मी भंडारा पण पिली. पण असंच मी म्हणलं होतं की मुलगा झाला तर म्हणलं मी पेढे वाटन. तर मुलगा आणि मुलगी काय समानच आहे, हे काय आणवीचा आपल्या नवस नाही, दीक्षाचा नवस आहे. ते बाळूमामाचा मी फेडलच, म्हणजे आता दीक्षा मोठी झालेली आहे, पण अजून मी नवस काय फेडला नाही ती, पण फेडन हळूहळू. कारण तुम्हाला तर माहिती आहे मला बानूमधनं सवड पण भेटेना, लोकांचं देणं झालेलं होतं, ती पैसा पाणी दिला, एवढं देणं झालेलं होतं मला. मग त्यामुळं आता ती देणं झालं, मला तिथं जरुरी आहे काम कसं, पण मला नाही करू वाटत काम, पण काय माझा नाही इलाज आहे. कारण बानूला सोडून तर मला कुठंच राहू वाटत नाही. मेन गोष्ट, मी काम तरी करत असले तर माझं टेन्शन, माझं ध्यान तिकडंच जातं बानूवर. म्हणजे बघा ना, विचार केला एक आईचं काळीचं म्हणलं तर किती टेन्शन आहे हो, सांगा बरं. माझं निमाग राहिलं नाही. आणि त्या दिवशी मी डॉक्टराकडे गेलती, खाजगीत गेली, प्रायव्हेटमध्ये गेली नव्हती, खाजगीत गेलती, म्हणजे सरकारीमध्ये गेलती. सरकारीमध्ये गेलती
तर गोळ्या औषधं दिली तर तिथं सांगितलं मला रक्त कमी आहे म्हणून. आता बघा एवढी धडच्या धडबाय, पण बरोबर आहे, किती जाड असलं तर त्या माणसाला रक्त नसतंच, आणि जेवढं हाडकुड असतं त्याला रक्त असतं या, असं मला वाटतं, म्हणजे डॉक्टरला पण वाटतं. मी चकित झाली की म्हणलं मी एवढी जाड असून पण माझी तब्येत पूर्णपैकी अशी उतरली, कारण मला पण जाणवतंय, कारण डोक्यात टेन्शन, काम तरी करत असली तर बाणूचा चेहरा पुढे येतो, मनामध्ये नाही तसले विचार येतात, आणि ती टिटवी तर ओरडली आणि कुत्री तर ओरडली तर काळजाचं पाणीच होतंय. काय असं ना, बाळूमामाच्या चरणी हीच प्रार्थना माझी की बाणू माझे खेळू दे, जे नाही ते मी बाणूसाठी करते आणि तुमच्यासाठी पण करेल, हेच प्रार्थना आहे. पण तुम्ही पण आशीर्वाद, तुमचं एवढा देवापेक्षा आशीर्वाद तुम्ही बाणूला दिला तर बाणू माझी लवकरच खेळेल. पण माझ्या अपेक्षा काय आहे की बाणू पहिल्यासारखी खेळावा, आणि जशी आहे तशी असू द्या, असं नाही की देवावर सगळ्याच गोष्टी मी ढकलते की माझी पोरगी चाललीच पाहिजे, असं नाही. ती बाणू माझी पहिल्यासारखी खेळली तरी बस झाले मला, कारण देवावर सगळं आलमून मी गोष्टी नाही ठेवत, पण देवावर एवढं माझी विश्वास आहे पहिल्यापासून, म्हणून ह्या गोष्टी मला बोलावं लागतात. तर चला, हेडव लय मोठा झाला, जरी हेडव आवडला असलं तर लाईक करत जावा. अजून माझा नवीन चॅनल मॉनिटायझर नाही झाला, लवकरच मी करेन, कारण त्यासाठी पण पैसे लागतात, कोण आपली फुकट मदत करत नाही, बरोबर आहे का नाही. आता नवीन चॅनल खोलला तर जुनी ID तर आपली काही अशीच गेलेली आहे, त्यासाठी पण पैसे लागतात. तर चला बाय. आणि जरी कुणाला हेडवमधलं माहिती असेल, मॉनिटायझर करायचं माहिती असेल तर मला सांगा. तर चला बाय.